आजकाल तरुण पिढी म्हणा किंवा मोठे झालेले लोक त्यांचे जे कामधंदे आहे त्यांना पैसे कमवायची पडलेली असते, कारण पैशाशिवाय हे महत्वाचं आहे की पैशाशिवाय आजकाल काही नाही जगात. परंतु पैसे तुम्ही कमवा करिअर कडे लक्ष द्या, परंतु आपल्या शरीराकडेही तेवढंच लक्ष द्या असं मला म्हणायचं आहे. कारण शरीर चांगलं असलं तर आपलं करिअर आणि आपला भविष्य आणि आपला पैसा डबल येत जाईल आपल्याकडे. आपण कमवू शकतो. जर शरीरच साथ नाही दिलं तर त्याचा फायदाही नाही होणार. बस तेवढं. तसेच खानपान, तसेच खाणं, आरोग्य व मानसिक व्यायाम याच्याकडे लक्ष द्यावं. टेन्शन घेऊ नका, कारण हायपर टेन्शनने जास्त हा प्रकार वाढतोय. नमस्कार, माझे नाव शैदा शेख. मी सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश आहे. मी 31 वर्ष सेवा केलेली आहे न्यायाधीश म्हणून. आणि मला डायबिटीस तसंच बीपीचा थोडा आजार लागलेला होता, परंतु मी डायबिटीस कडे 2 वर्षापासून दुर्लक्ष केल्याने माझा HbA1c वाढला आणि मला पहिला अटॅक ऑगस्ट 2023 मध्ये आलेला होता. मला ज्युपिटर रुग्णालयात माझ्या मुलाने दाखल केले. मी तिथे 15 दिवस राहिले, बरे झाले. त्यावेळेस माझी ड्युटी पनवेल कोर्टात होती सेशन जज म्हणून, कारण मी रिटायर होऊन मला रिटायरमेंट नंतर ऑनरेबल हायकोर्टाने 3 वर्ष दिलेले होते. त्या 3 वर्षापैकी शेवटच्या वर्ष माझा पनवेलला होता व मी पनवेलला जॉईन केलं. परंतु 1 महिन्यानंतर म्हणजे 19 सप्टेंबर रोजी मला दुसरा अटॅक आला. तो अटॅक आल्यानंतर अटॅक म्हणजे मला चक्कर यायला लागले सकाळी 9 वाजेपासून. मी असे विचारत होते की आपले गोळ्या चालू आहे, त्या गोळ्यामुळे मी नाश्ता कमी केल्यामुळे कदाचित मला चक्कर येत असेल. 9 वाजेपासून मी ते दुर्लक्ष केलं आणि मला वाटलं थोड्या वेळाने चक्कर बंद होईल, परंतु चक्कर काय बंद झाली नाही. माझा मुलगा बँड्राला निघून गेला होता 3-4 वाजता. मग चक्कर वाढायला लागले. मग मी स्वतः खाली उतरले. एका माणसाला रिक्वेस्ट केली की मला रिक्षा करून द्या. त्यांनी मला रिक्षा करून दिली आणि मी ज्युपिटरला गेले इमर्जन्सी वॉर्ड मध्ये. मला ICU मध्ये ऍडमिट करण्यात आले. त्यानंतर माझे ICU मधून 8 दिवसांनी डिस्चार्ज झालं. डिस्चार्ज झाल्यावर मी दुसरीकडे निघून गेले औरंगाबादला, कारण मला वाटलं की मी इथेच पॅरालाइज झाले. मी चांगले आलेले होते, त्यामुळे मी औरंगाबादच्या अपेक्स हॉस्पिटलला डॉक्टर अब्दुल माजिदकडे गेले. अब्दुल माजिदकडे ट्रीटमेंट घेतली. तिथे मी फिजिओथेरपी पण गेली त्यांच्या दवाखान्यात. आणि त्यानंतर मी मुंबईला परत आले. मुंबईला आल्यावर मी अंबानीमध्ये, मी लीलावतीमध्ये, तसेच होली फॅमिलीमध्ये असे 8 महिने मी फिजिओथेरपी केली. परंतु मला जास्त काही फरक पडला नाही. त्यामुळे डॉक्टर रायते पाटीलकडे येऊन आता आज माझा फक्त 12वा दिवस आहे आणि मला बरंच फरक जाणवतो. माझे पायामध्ये बरंच फरक जाणवायला लागला, इव्हन माझ्या हातामध्ये फरक जाणवायला लागलं. तर आता मी मुलाला सांगितलं, डॉक्टरांनी आपल्याला 15 दिवस सांगितले होते, परंतु अजून डॉक्टरांनी सांगितलं की इथे थांबा. तर मी थांबायला तयार आहे, कारण माझी वॉकिंग चांगली झाली मग नंतर मी डिस्चार्ज घेईल. माझा सगळ्यांना असंच म्हणणं आहे की कधी आपल्याला डायबिटीस असला तर डायबिटीसच्या गोळ्या बंद करू नये आणि दुर्लक्ष करू नये. नेहमी आपण आपलं बीपी आणि डायबिटीस चेक करत राहावं, नाही तर माझ्यासारखे अटॅक आल्यावर आपली परिस्थिती अशी होते आणि ते लॉंग टर्म आपली हे चालू राहते ट्रीटमेंट. त्यामुळे आपण आपल्या शरीराकडे, आपल्या आजाराकडे लक्ष द्यावं, आपल्या वयाचा विचार करावा आणि आपण नेहमी अलर्ट राहावं अशी माझी सर्वांना विनंती आहे. आणि डॉक्टर रायते पाटील सारखे हॉस्पिटल मध्ये जर आले तर तिथे सगळे प्रकारची सुविधा आहे. इव्हन फिजिओथेरपी आहे, व्यायाम आहे, एक्युपंक्चर आहे आणि पंचकर्म आहे. आणि एव्हरीथिंग इज अवेलेबल इन वन प्रिमायसेस. पेशंटला कुठे वर चढ उतर करायची पण गरज नाहीये. सगळं खालच्या तर मजल्यावरच आहे आणि एका मागे एक दिवसातून 3दा फिजिओथेरपी केली जाते आणि बरेचसे पेशंटला त्याचा परिणाम पण मिळतो. मला स्वतःला त्याचा परिणाम मिळत आहे. आज 12वा दिवस आहे, पण मी बघितलं माझ्या पायाला फार इफेक्ट झालेला आहे आणि आता मी चालायला लागलेले आहेत. आता फक्त हाताचा प्रॉब्लेम आहे, त्याला वेळ लागतो, पण पाय मला असं वाटतं 10 दिवसात फार बरा होऊन जाईल. मला आपल्याला सगळ्यांना एक विनंती आहे की कधी काही आपल्याला घरात काही वातावरणामुळे टेन्शन आलं तर त्याला दुर्लक्ष करू नका. जास्त हायपर टेन्शन घेऊ नका. टेन्शन घेतल्यामुळे आपला बीपी वाढतो आणि आपली शुगर पण वाढते आणि त्याच्यामुळे हा प्रकार वाढत जातो आणि त्या रोग वाढतो आणि पॅरालायसिस होण्याचे चान्सेस वाढतात. तर आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. हायपर टेन्शन जास्त घेऊ नका आणि वेळोवेळी आपल्या औषध उपचाराकडे लक्ष द्या. आजार झाल्यानंतर आपली मानसिक स्थिती, आपल्या घरातल्या लोकांना त्रास, आपल्या स्वतःला त्रास, तो
तो जो त्रास आहे तो आपण झेपू शकत नाही. मग आपल्याला वाटतं पहिले मी असं केलं असतं तसं केलं असतं, आज हे मला दिवस बघावं लागलं नसतं. म्हणून जसं मला झालं तसं आपण स्वतःकडे लक्ष द्यावं, म्हणजे तुम्हालाही असे रोग होऊ नये आणि असे प्रकार वाढवू नये आणि घरातल्या लोकांनाही त्रास होऊ नये और तुम्हालाही त्रास होऊ नये. तुमच्या करिअरकडे दुर्लक्ष होईल आणि सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष होईल. जर आपली हेल्थच चांगली राहिली नाही तर आपले बाकीच्या गोष्टी कुठे चांगले राहणार आहे. तर माझं एवढंच आपली सगळ्यांना विनंती आहे की हेल्थकडे आपण लक्ष द्यावं. तर आपण सगळ्यांनी आपली शरीराची काळजी घ्यावी. कोणी आपल्या जवळही असलं त्यालाही सांगावं, जर कोणी तुम्हाला सांगितलं की त्याला त्रास आहे तर चेकअप करावा नियमितपणे आणि बरोबर गोळ्या घ्यावे. धन्यवाद.